हम तुम एक कमरे में बंद हो। अरे आलात का? 1-2 मिनट। तुम्ही सगळे विचारताल की मी हे गाणं का म्हणतोय, हम तुम एक कमरे में बंद हो और क्या, और दरवाजा लॉक होऊन जाए, काही ना काहीतरी होऊन जाईल, किंवा कोणी म्हणतं चावी खो जाए, कोणी म्हणतं अरे मोबाईलच बाहेर राहिला, कोणी म्हणतं काय बाहेर राहिलं. तर आज या सेम कन्सेप्टवर रिलीज होणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर आलाय. या सुशीला सुजित चित्रपटाच्या ट्रेलर बाबतीत आपण आज डिटेलमध्ये बोलणार आहोत. मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, नाहीतर तुमच्या घराची चावीसुद्धा हरवून जाईल. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र. आपण सगळे पाहताय आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र. ट्रेलर पाहायला असतं मित्रांनो, आपल्याला असं कळतं की सुशीला सुजित हे 2 जण एका घरात असतात आणि अचानक त्या घराचं दार लागतं आणि ते घर आपोआप लॉक होतं. आता लॉक झाल्यानंतर चित्रपटामध्ये किंवा लॉक झाल्यानंतर त्या घरात गोष्टी काय घडतात या सगळ्यांवरती बेतलेला हा चित्रपट असणार आहे. यात काही म्हणजे एक रॉकेट सायन्सनी हे आपल्याला ट्रेलर बघितल्यावरती लागलेच कळून येते. आता यात हे तर नक्की आहे की हे दार उघडण्यासाठी ते दोघंजणं काय काय प्रयत्न करतात आणि कसं प्रयत्न करतात, आणि महत्त्वाची गोष्ट ते त्यातून काही मेसेज देण्याचा प्रयत्न करतात का. कारण ट्रेलर पूर्ण बघितलं असता मला कुठे कुठे एक जाणवत होती गोष्ट की हे काही ना काहीतरी एक सामाजिक मेसेज या चित्रपटातून देण्याचा नक्की प्रयत्न करणार. चित्रपटात प्रसाद ओक आपल्याला नखाते गुरुजींच्या भूमिकेत दिसणार आहे आणि विशेष करून लक्ष वेधून कोणी गेलं असेल तर ते म्हणजे अमृता खानवेलकरचं पात्र. ती फक्त एकाच सीनला आहे, पण त्या एका सीनमध्ये किती मोठा सस्पेन्स दडवला गेला असेल याची आपल्याला चुणूक लागून जाते. आणि ट्रेलरबद्दल विशेष करून बोलायचं झालं तर या चित्रपटाचं ते बॅकग्राऊंडमध्ये वाजणारं म्युझिक एवढं लक्ष वेधून घेणार होतं की ट्रेलरचा एकही सेकंद तुम्हाला मिस करावा वाटत नाही. पूर्ण वेळ आणि पूर्णपणे तुमचं लक्ष ट्रेलरवरच असतं. ट्रेलरमध्ये दिसणारे सिक्वेन्स ही तुमची उत्सुकता अजून ताणून धरतात आणि वाढवण्याचा प्रयत्न करतात. ट्रेलरमध्ये आपल्याला तगडी आणि भारीवाली स्टारकास्ट दिसते, ज्यामुळे चित्रपटाची उत्सुकता अजून वाढली. आणि एवढे भारी आणि चांगले कलाकार जेव्हा चित्रपटात दिसतात ना, तर चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांची रांग लागण्यापासून या चित्रपटाला कुणीच अडवू शकत नाही. आता चित्रपटाचं नाव बघताल तर सुशीला आणि सुजित आहे. तर याच्यामधले सू काढले म्हणजे सुशीलाचं सू काढलं आणि सुजितचं सू काढलं तर होतं शिलाजीत. थोडा ॲडल्ट कंटेंट असण्याचे सुद्धा चित्रपटात चान्सेस आहेत. हे मी चान्सेस आहेत असं म्हणतोय, याबाबतीत मी कुठे शुअर नाही, पण नावानुसार आपण एक अंदाज लावू शकतो की चित्रपटात ॲडल्ट कंटेंट असण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. आता मला चित्रपटातल्या 2 व्यक्तींबद्दल विशेष करून बोलायचे. पहिली व्यक्ती आहे प्रसाद ओक. आता प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशींनी मिळून याच्या आधी जिलेबीमध्ये काम केलेलं आहे आणि त्या चित्रपटाची दुर्दशा काय होती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही माझ्या या चॅनलवरती जिलेबीचा रिव्ह्यू मी टाकलेला आहे, तो नक्की आणि आवर्जून बघा. आता सांगायचा विषय असा की हे दोघं आता परत सोबत येत आहेत आणि यात शंका नाही आहे, पण कुठेतरी मला एक प्रश्न पडतोय की जिलेबीसारखंच कंटेंट आम्हाला परत दाखवू नका. प्रसाद ओक याचा डायरेक्टर किती प्रतिभावान आणि यशस्वी आहे तुम्हाला विशेष करून सांगायची गरज नाही. त्यांनीच दिग्दर्शित केलेले कच्चा लिंबू, हिरकणी आणि चंद्रमुखी हे 3 चित्रपट अक्षरशः त्यावेळी धुमाकूळ घालून गेलेत. त्यामुळे ॲज अ डायरेक्टर जर प्रसाद ओक आपल्याला दिसत आहेत तर नक्कीच चित्रपटात काही ना काही धमाल, विनोद आणि एक चांगली कथा आपल्यासमोर येणार, यात काही वाद नाही. आणि दुसऱ्या व्यक्तीबद्दल मला बोलायचं ती म्हणजे स्वप्नील जोशी. आता स्वप्नील जोशीचा हा या वर्षातला 3रा चित्रपट आहे. याच्या आधी त्याने 2 चित्रपट केले, ते म्हणजे जिलेबी आणि दुसरा म्हणजे चिक चिकी बुबुंबू. दोन्ही ही चित्रपट मीडियोकर होते, पण त्यात जिलेबी हा सगळ्यात निराशाजनक चित्रपट, अक्षरशः 2025चा मराठीमधला सगळ्यात निराशाजनक चित्रपट जर कुठला म्हणला जातात तर तो होता जिलेबी. तर जिलेबीपासून त्याच्या बाबतीत ठेवायच्या अपेक्षा ह्या नक्कीच कमी झाल्यात. कारण एक चांगला अभिनेता जेव्हा अशा वाईट चित्रपटाशी निगडीत असतो ना, तर बघताना फार दुःख होतं. या अभिनेत्याचं एवढं चांगलं पोटेन्शियल असताना त्याला त्यानुसार चित्रपट भेटत नाही, ही खरंच एक दुर्दैवी गोष्ट आहे. चला ठीक आहे, ती गोष्ट बाजूला ठेवूया. ॲज अ ॲक्टर म्हणून स्वप्नील जोशी यांचा हा 3रा चित्रपट आहे आणि माझी अपेक्षा तर आहेच की चित्रपट चांगला निघावा, यात काही वाद नाही. आणि दिग्दर्शक प्रसाद ओक तर त्याच्याकडून ते एक विशेष आणि चांगलं काम नक्की काढून घेतील आणि हा 2025चा ब्लॉकबस्टर ठरेल अशी तर अपेक्षा मला नक्कीच आहे. तर मित्रांनो, हा होता माझा सुशीला सुजित या चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा. जर तुम्ही ट्रेलर बघितला असेल तर ट्रेलर तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा नक्की आणि आवर्जून सांगा. आणि मित्रांनो, जर तुम्ही माझे व्हिडिओ बघतायत तर तुम्हाला माझे मागचे व्हिडिओसुद्धा नक्की आवडतील. तर मला एक विनंती की माझे मागचे व्हिडिओसुद्धा नक्की तुम्ही बघा आणि त्यावरती कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडतात तर व्हिडिओला आवर्जून लाईक करा,
शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवर्जून सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद. काळजी घ्या.